आणि आपल्यासोबत आज सलाम महाराष्ट्रामध्ये जलतरंग वादक नंदकुमार चव्हाण आहेत. सर, मगाशी तुम्ही फारच सुंदर सुरुवात केली, पण थोडंसं या वाद्याबद्दल समजून घ्यायचंय, कारण बऱ्याच लोकांना म्हणजे मला सुद्धा इव्हन माहिती नाहीये की काय हे नेमकं कशा पद्धतीने वाजवलं जातं. आता इथे या वेगवेगळ्या आकाराच्या चिनी मातीच्या बाउल दिसत आहे. हे आकार, इथे पाण्याचं जे प्रमाण आहे, काही वाट्यांमध्ये पाणी जास्त आहे, काही वाट्यांमध्ये कमी आहे, असं का बरं? आपले सप्तक 3 असतात. हां. मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. बरोबर. हे मंद्र सप्तक आहे. इथे सा नी हे मंद्र सप्तक, इथून हे मध्य आणि वरती तार. त्यानुसार हे बॉलचे आकार सुद्धा आकार बदलत त्यानुसारच गेलेले आहे. दिसतात आहे. मंद्र सप्तक म्हणजे आकार मोठा झाला त्याचा, मध्यला कमी कमी आणि तारला एकदम कमी. एकदम छोट्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये पाणी सुद्धा काही बॉल मध्ये जास्त दिसतंय, काही बॉल मध्ये कमी दिसतंय, त्याचं काही प्रमाण असतं का? हो, त्याचंही प्रमाण असतं. आता हा सा मी लावलेला आहे, सफेद दोनचा सा. हा रे. आता याच्यातलं मी जर पाणी काढलं तर स्वर बदलेल तो. म्हणजे पाण्याची लेवल आहे याच्यामध्ये आणि त्या लेवल प्रमाणे ते स्वर लावले जातात. बरोबर आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण जर आहे त्याच्यावर स्वर लागणं अवलंबून असतं. म्हणजे स्केल जी आहे ती पाण्याच्या प्रमाणावर बदलते का? बदलते. बरं, आपण एक थोडंसं सारेगम फक्त एक झलक दाखवूयात. आणि हे मी हार्मोनियम टाईप लावलेलं आहे. ते सा, त्याच्यावरती हा कोमल रे, शुद्ध रे, कोमल ग, शुद्ध ग, मध्यम, तीव्र मध्यम, पंचम, कोमल ध, शुद्ध ध, कोमलनी, शुद्धनी, सा. म्हणजे जशी हार्मोनियमची रचना असते त्या पद्धतीनेच हे केलेलं. आपण याच्याबद्दल बोलू. याच्यामध्ये तुम्ही खूप सुंदर रंग टाकलेले दिसतात, ते काय टाकले हे मला विचारायचंय, पण त्यापूर्वी एक